सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठद्वारे आयोजित एम.ए. भाग 2 सत्र 4च्या इतिहास विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी आज आपण हिस्ट्री ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम इन इंडिया या विषयाचं संपर्क सत्र आयोजित केलेलं आहे. या संपर्क सत्रामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी शहाजी कॉलेज कोल्हापूर येथील इतिहासाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सुरेश शिकरे सर आपल्यासोबत आहेत. मी सरांना विनंती करतो त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. सर्वांना विनंती आहे की आपले माईक आपण म्यूट ठेवावेत. तर आज आपण एम.ए. भाग 2 सत्र 4 यामधील भारतातील प्रवास आणि पर्यटनाचा इतिहास या संदर्भामध्ये आज आपण या सेशन मध्ये चर्चा करणार आहोत. हे जे पुस्तक आहे तुम्हाला विद्यापीठानं दिलेलं, या पुस्तकाचं संपादन स्वतः मी केलेलं आहे आणि एकूणच या पेपरमध्ये ही 4 प्रकरणं आहेत. 4 प्रकरणं अतिशय सोपे आहेत, आवडणारे आहेत आणि यातले बरेचसे घटक आपल्याला माहीत आहेत. आपण कधीतरी टीव्हीवरती, वर्तमानपत्रामध्ये किंवा इकडून तिकडून मित्रांच्याकडनं आपण या संदर्भामध्ये चर्चा केली असते, फोटो पाहिले असतात, व्हिडिओ पाहिले असतात. तर पर्यटन या संदर्भातील अतिशय सोपा असा हा पेपर आहे या सत्रातील. यामध्ये एकूण 4 प्रकरणं आहेत. पहिलं प्रकरण जे आहे ते प्रस्तावनेचं आहे. यामध्ये पर्यटनाचा अर्थ, व्याख्या, त्यानंतर भारतातील पर्यटनाचा इतिहास आणि पर्यटनाचे प्रकार आणि स्वरूप या संदर्भातली चर्चा या पहिल्या प्रकरणामध्ये मित्रांनो केलेली आहे. तर दुसऱ्या प्रकरणामध्ये भारतातील पर्यटनाचा वारसा हे दुसरं प्रमुख घटक यामधला आहे आणि यामध्ये 3 प्रमुख उपघटकांचा यामध्ये चर्चा केलेली आहे. त्यामध्ये भारतातील ऐतिहासिक पर्यटन आणि त्याचे स्वरूप, त्यानंतर भारतातील नैसर्गिक पर्यटन आणि त्याचे स्वरूप आणि तिसरा उपघटक आहे भारतातील धार्मिक पर्यटन आणि त्याचे स्वरूप. यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिसरं मॉड्यूल आहे, तिसरा घटक आहे सांस्कृतिक साधने किंवा सांस्कृतिक पर्यटन जे आहे. यामध्ये भारतीय खाद्य संस्कृती संदर्भामध्ये आहे, त्यानंतर भारतीय लोककला आहे, वस्तू संग्रहालय आहे, कलादालने आहेत आणि भारतीय सण आणि उत्सव या संदर्भातली अतिशय रोचक अशी माहिती आणि अभ्यास आपल्याला या प्रकरण क्रमांक 3 मध्ये आहे. आणि चौथं जे प्रकरण आहे आपल्याला अभ्यासाला ते म्हणजे समकालीन पर्यटन प्रवाह. कसं असतं बरं का की ज्यावेळेला एखादी संशोधन शाखा किंवा विद्याशाखा ज्यावेळेला संशोधनामध्ये सक्रिय असते, तर काळाच्या ओघामध्ये या संशोधनामध्ये वेगवेगळे प्रवाह हे यामध्ये येत असतात, संशोधन प्रवाह असतात आणि या संशोधन प्रवाहाच्या बरोबर हे पर्यटनाचे जे समकालीन पर्यटन प्रवाह आहे, हे 3 प्रवाह आपल्याला यामध्ये अभ्यासायचे आहेत की जे अलीकडच्या कालखंडामध्ये खूप महत्वाचे आणि प्रसिद्ध आहे. त्यामधला पहिला पर्यटनचा प्रवाह आहे तो म्हणजे पर्यावरण पर्यटन. तर ही अतिशय रोचक असा घटक यामध्ये आहे. दुसरा जो पर्यटनाचा प्रवाह आहे, समकालीन पर्यटन प्रवाह, यामध्ये आहे वैद्यकीय पर्यटन, ज्याला आपण मेडिकल टुरिझम असं म्हणतो, तो हा एक उपघटक यामध्ये आहे. आणि तिसरा जो आहे म्हणजे वारसा पर्यटन, त्याला हेरिटेज वॉक किंवा हेरिटेज टुरिझम असं म्हटलं जातं. तर हा तीन प्रमुख उपघटक यामध्ये आहेत आणि या तीन उपघटकाच्या अनुषंगानं आपण या चौथ्या प्रकरणामध्ये चर्चा करणार आहोत. तर ढोबळमानाने हे जे 4 मॉड्यूल्स आहेत किंवा घटक आहेत या पेपरमध्ये, तर ते अतिशय सोपे आहेत. आज मी तुम्हाला आपण काय या पूर्ण 4ही प्रकरणांची या मला दिलेल्या वेळेमध्ये आपण ती पूर्ण करू शकत नाही. मात्र तुम्ही परीक्षेला जात असताना किंवा या पेपरचा अभ्यास करत असताना साधारणपणे काय लक्षात घ्यायला पाहिजे किंवा काय लिहायला पाहिजे याच्या अनुषंगानं मी आज तुमच्याशी चर्चा करणार आहे. त्यातला जो पहिला प्रकरण आहे यातलं प्रस्तावना, ज्याला आपण इंट्रोडक्शन असं म्हणतो, तर यामध्ये 3 प्रमुख उपघटक आहेत.
पर्यटनचा अर्थ, व्याख्या, नेमकं पर्यटक कशाला म्हणायचं, पर्यटन कशाला म्हणायचं, या व्याख्यांचा समावेश या पहिल्या उपघटकामध्ये केलेला आहे. आणि ज्यावेळेला आपण पर्यटन किंवा प्रवास आणि पर्यटन या संदर्भामध्ये आजच्या घडीला विचार करतो, तर प्रवास किंवा पर्यटन करणे, प्रवासाला जाणे ही संकल्पना मानवाच्या उदयाबरोबरच किंवा मानवी विकासाबरोबरच विकसित होत आलेली आहे. मानव हा आदिम काळामध्ये ज्यावेळेला भटकत होता, तो त्या काळामध्ये अन्न या प्रमुख घटकासाठी तो भटकत होता. त्यानंतर तो शेती करायला लागला आणि शेतीचा शोध लागल्यानंतर तो एका ठिकाणी स्थिर होऊन स्थिर स्वरूपाचं जीवन जगायला लागला. पण नंतरच्या कालखंडामध्ये मानवाच्या विकासामध्ये त्याच्या मेंदूचा जसा विकास होत गेला दिसतो आपल्याला, तसं त्याच्या वेगवेगळ्या निसर्गातील चमत्कारिक घटकांचा शोध घेणं किंवा चमत्कारिक घटक पाहणे आणि त्याचा शोध घेणं किंवा नवनवीन ठिकाणांना भेट देणं, यामध्ये त्याची रुची आपल्याला वाढत गेलेली दिसते. आणि काळाच्या ओघामध्ये या पर्यटनाच्या संकल्पना या आदिम अवस्थेपासून आपल्याला विकसित होत गेलेल्या दिसतात. तर त्यामुळं पर्यटन ही संकल्पना ही खूप तशी आदिम स्वरूपाची आहे. तर हा जो पर्यटन किंवा ज्याला आपण टुरिझम म्हणतो, ही जी संज्ञा आलेली आहे, आपल्याला जे पुस्तक विद्यापीठाने दिलेलं आहे त्यामध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे की प्रवास म्हणजे टूर. तर या टूर मधून टुरिझम हा शब्द आलेला आहे आणि हा टूर हा शब्द लॅटिन भाषेतील टॉर्नॉस या शब्दापासून आलेला आपल्याला दिसतो आणि याचा अर्थ आहे वर्तुळ. म्हणजे याचा जर अगदी ढोबळमानाने जर विचार करायचं म्हटलं तर वर्तुळ याचा संदर्भ पर्यटनाशी कसा आहे, तर एका ठिकाणाहून प्रवासाला सुरुवात करून आपण वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देऊन पुन्हा आपण इच्छित स्थळी म्हणजे आपण जिथून पर्यटनाला सुरुवात केली होती त्या ठिकाणी पुन्हा आपण येतो, म्हणजे एक वर्तुळ आपण पूर्ण करतो, एक सर्कल आपण पूर्ण करतो. म्हणून याला टॉर्नॉस वर्तुळ सर्कल अशा अनुषंगाने ही संकल्पना पर्यटनामध्ये विकसित झालेली दिसते. तर हा जो काही पर्यटनाचा वर्तुळाकार प्रवास आहे त्यालाच आपण टुरिझम पर्यटन असं म्हणतो. या संदर्भामध्ये नेमकं पर्यटन म्हणजे काय किंवा पर्यटक म्हणजे काय याच्या अनेक व्याख्या या आपल्याला दिलेल्या पुस्तकामध्ये आपल्याला दिल्या आहेत. यामध्ये हर्मन शुअल्टची व्याख्या आहे, कुंजीकरची व्याख्या आहे, जो सॉर्लॉकची व्याख्या आहे, जागतिक पर्यटन संघटनेची व्याख्या आहे, कार्डिफ पर्यटन संस्थेची व्याख्या आहे. तर या वेगवेगळ्या संस्थांनी किंवा व्यक्तींनी या पर्यटनाला एका मोजक्या शब्दामध्ये शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पर्यटनामध्ये महत्वाचा भाग आहे की यामध्ये पर्यटन आणि पर्यटक हा जो काही यातला संकल्पनाचा गोळ आहे तो या व्याख्यांच्या मधून आपल्याला दिलेला आहे. तर पर्यटक कुणाला म्हणायचं, तर या पर्यटकाला सुद्धा अनेक व्याख्या केला टुरिस्ट आपण म्हणतो. तर या टुरिस्टच्या संदर्भामध्ये ऑक्सफोर्ड शब्दकोशामध्ये जी व्याख्या दिलेली आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जो उत्कंठेपायी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा गमती जमतीसाठी अथवा मी असा प्रवास केला हे सांगण्यासाठी जो व्यक्ती प्रवास करतो, भ्रमंती करतो, भटकंती करतो त्याला पर्यटक असे म्हणावे, असा ऑक्सफोर्ड शब्दकोशामध्ये एक व्याख्या पर्यटकाची दिलेली आहे. म्हणजे यामध्ये साधारणपणे असं गृहीत धरण्यात आलेलं आहे की एखादी भ्रमण करणारी व्यक्ती ही 24 तासापेक्षा जास्त काळ भ्रमंती करणारी किंवा वास्तव्य करणारी असेल त्यालाच आपण पर्यटक असे म्हणू शकतो. म्हणजे 24 तासाच्या आत तुम्ही एखाद्या ठिकाणाला गेला आणि आला तर तो घटक यामध्ये टुरिस्ट म्हणून गणला जात नाही. तर यामध्ये संयुक्त राष्ट्र संघटनांची सुद्धा या संदर्भात त्यांनी मांडणी केली आहे की नेमका पर्यटक कुणाला म्हणायचं आहे. तर भारतासाठी जर आपण पर्यटकाची व्याख्या जर करायचं म्हटलं तर साधारणपणे आपण
भारताच्या संदर्भामध्ये पर्यटक संबोधतो त्यावेळेला परदेशी पर्यटक कुणाला म्हणायचं हा एक प्रश्न येतो. म्हणजे देशातल्या देशात प्रवास करणारा व्यक्ती त्याला परदेशी पर्यटक म्हणायचं का एका देशातून दुसऱ्या देशामध्ये प्रवास करणारा व्यक्ती त्याला परदेशी पर्यटक म्हणायचं. तर यामध्ये असं म्हटलेलं आहे की परदेशी पर्यटक म्हणजे परदेशी परवान्याने म्हणजे पासपोर्टनी मनोरंजन, अभ्यास, धार्मिक गोष्टी, खेळ, व्यवसाय, कुटुंब, बैठका अथवा विशिष्ट कार्यासाठी भारताला भेट देणारी व किमान 24 तास देशामध्ये म्हणजे भारतामध्ये वास्तव्य करणारी व्यक्ती याला आपण परदेशी पर्यटक असं म्हणू शकतो. तर स्वदेशी पर्यटक कुणाला म्हणायचं याची सुद्धा व्याख्या यामध्ये दिलेली आहे. त्यामध्ये धर्मशाळा असतील, मंदिर असतील, मशिदी असतील किंवा अन्य सामाजिक किंवा धार्मिक ठिकाणी मोफत आश्रय घेणारी व्यक्ती ज्याला पर्यटक असं संबोधलं जातं. किंवा एखाद्या मित्राकडे किंवा नातेवाईकाकडे 24 तासापेक्षा जास्त परंतु 15 दिवसापेक्षा कमी वास्तव्य करणारी व्यक्ती त्याला स्वदेशी पर्यटक असं म्हणतात. तर या पर्यटन, स्वदेशी पर्यटक, विदेशी पर्यटक या संदर्भातल्या या व्याख्या या साधारणपणे आपल्याला पहिल्या उपघटकामध्ये दिलेल्या आहेत. तर यातला जो दुसरा उपघटक आहे की भारतातील पर्यटनाचा इतिहास, हिस्ट्री ऑफ टुरिझम इन इंडिया एन्सेंट टू मॉडर्न टाइम असा हा साधारणपणे हा घटक आहे. तर यामध्ये जागतिक पर्यटनाची पार्श्वभूमी सुद्धा यामध्ये दिलेली आहे जी आपल्याला फक्त माहितीसाठी आहे. मुळात आपला जो विषय आहे की तो भारतातील पर्यटनाचा इतिहास. तर या भारतातील पर्यटनाचा जो इतिहास आहे याचे प्रामुख्याने 3 टप्पे पडतात. यामध्ये आहे प्राचीन काळातील पर्यटन, मध्ययुगीन काळातील पर्यटन आणि आधुनिक काळातील पर्यटन. तर आपण जेव्हा प्राचीन काळातील पर्यटनाच्या संदर्भामध्ये चर्चा करतो पाहतो तर भारतामध्ये प्राचीन काळापासून तीर्थाटन नावाची एक संकल्पना प्रचलित असलेली दिसते आणि ती आजतागायत आहे. कारण भारत हा अनेक वेगवेगळ्या धर्मांचा आहे, वेगवेगळ्या मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे, वेगवेगळे पंथ आहेत, उपपंथ आहेत. तर भारतातले अनेक वेगवेगळ्या धर्माचे, पंथाचे, उपपंथाचे लोक वेगवेगळ्या ठिकाणच्या तीर्थस्थळांना भेट देतात, प्रवास करतात. तर ह्या पर्यटनाला आपण तीर्थाटन असं म्हणतो. उदाहरणार्थ द्वारका असेल, रामेश्वर असेल किंवा जंबुकेश्वर असेल किंवा तंजावर मधील बृहदेश्वर मंदिर असेल, काशी असेल, वाराणसी असेल. तर ही जी काय हिंदू मधील पवित्र अशी धर्मस्थळ आहेत किंवा शीख धर्मातील पवित्र तीर्थस्थळ आहेत किंवा बौद्ध धर्मातील आहे, जैन धर्मातील आहे, ख्रिश्चन धर्मातील आहेत. तर अशा वेगवेगळ्या तीर्थस्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांना तीर्थाटन असं म्हणतात की जी प्राचीन काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असलेलं आपल्याला दिसतं. दुसरा आहे पर्यटनातला आणखी एक प्रकार प्राचीन काळामध्ये प्रचलित होता तो म्हणजे अर्थाटन. त्याला आपण व्यापारी पर्यटन असं म्हणतो. तर व्यापार म्हणजे पैशाच्या कामासाठी किंवा आर्थिक देवाणघेवाणीच्या प्रयत्नातून किंवा त्याच्यासाठी केला जाणारा जो प्रवास आहे जो त्याच्या पाठीमागे पैसा कमवणे हा उद्देश असतो त्याला आपण अर्थाटन असं म्हणतो. म्हणजे वेगवेगळे व्यापारी हे वेगवेगळ्या ठिकाणी जे व्यापारासाठी जातात तिथं आपला माल विकतात, त्याचबरोबर तो प्रदेश फिरतात, त्या प्रदेशामध्ये राहतात, त्या प्रदेशातल्या वेगवेगळ्या स्थळांना भेट देतात. तर अशा पर्यटनाला अर्थाटन असं म्हणतात. तर हे सुद्धा आपल्याला अगदी प्राचीन काळापासून आपल्याला पाहायला मिळतं. आणि यानंतर सगळ्यात महत्वाचा जो पर्यटनाचा प्रकार आहे ते म्हणजे शैक्षणिक पर्यटन, ज्याला ज्ञानार्जन असं आपण म्हणतो. तर अगदी प्राचीन काळापासून भारतामध्ये अनेक विद्यापीठामध्ये यामध्ये तक्षशिला असेल, नालंदा असेल किंवा विक्रमशिला असेल, वल्लभ विद्यापीठ असेल गुजरात मधलं किंवा कांचीपुरम आहे, श्रीपर्वत आहे. तर अशा अनेक ठिकाणी अगदी प्राचीन काळामध्ये भारतातील शिक्षण व्यवस्था अतिशय उन्नत अवस्थेमध्ये होती. जगभरातील अनेक पर्यटक ज्ञानार्जनासाठी किंवा लोक भारतामध्ये येत असत. तर या ज्ञान प्राप्त करण्यासाठी
या ज्या काही प्रवास होत असे याला ज्ञानार्जन पर्यटन असं म्हटलं असेल, तर याच्या संदर्भातली सुद्धा अतिशय डिटेल मध्ये चर्चा आपल्या पुस्तकामध्ये केली आहे. यामध्ये फायन असेल किंवा विन्सन असेल किंवा सिंगचे श्रीगुप्ताच्या दरबारामध्ये आलेलं त्याचं चित्रण असेल, अशा वेगवेगळ्या घटकांची माहिती आपल्याला या दुसऱ्या उपघटकामध्ये दिलेली आहे. त्याचा आपण यामध्ये व करायचा आहे. तर प्राचीन काळामध्ये याचबरोबर आपल्याला कुठल्या सुविधा मिळत होत्या याची सुद्धा चर्चा आपल्याला या उपघटकामध्ये केली आहे. यामध्ये दळणवळणाचा विकास कसा झालेला आहे, त्यानंतर निवास व्यवस्था कशी झालेली आहे याची चर्चा यामध्ये केली आहे. तर दळणवळण प्राचीन काळामध्ये काही फार मोठं विकसित झालेलं नव्हतं. पारंपरिक साधनांचा वापर हा दळणवळणासाठी केला जात होता. प्रामुख्यानं बैलांचा वापर असेल, घोड्यांचा वापर असेल किंवा खेचरांचा वापर असेल, हा प्राचीन काळामध्ये दळणवळणासाठी किंवा घोडागाडी वगैरे असेल, बैलगाडी वगैरे असेल याचा वापर त्या काळामध्ये दळणवळणासाठी केला जात होता. निवास व्यवस्था ही धर्मशाळाच्या स्वरूपामध्ये त्या काळामध्ये भारतामध्ये उपलब्ध होती. तर अशा अनेक धर्मशाळा आपल्याला अगदी मध्ययुगीन कालखंडामध्ये 19 शतकापर्यंत सुद्धा या धर्मशाळा मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये दिसतात. या धर्मशाळांच्या मध्ये या पर्यटक या ठिकाणी येऊन वास्तव्य करत असतात. या ज्या धर्मशाळा आहेत या प्रामुख्यानं या वेगवेगळ्या तीर्थस्थळांच्या ठिकाणी असत आणि त्याचं कारण असं होतं की ह्या तीर्थस्थळांच्या ठिकाणी जिथं मोठमोठाली मंदिरं होती, या मंदिरांच्या अनुषंगानं त्या शहरांचा विकास झालेला होता आणि या तीर्थक्षेत्रांना भेट देणाऱ्यांची संख्या देखील मोठी होती. त्यामुळं हे व्यापारी असतील किंवा ज्ञानार्जनासाठी येणारे लोक असतील, हे अशा वेगवेगळ्या मोठ्या तीर्थस्थळांच्या ठिकाणी जात असत, तिथं भेटी देत असत. आणि आपल्याला माहित आहे की भारतामध्ये जी मोठी तीर्थस्थळं आहेत तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला या धर्मशाळा या ठिकाणी पाहायला मिळतात. तर त्या काळामध्ये गाईड वगैरे होतं का प्राचीन काळामध्ये? तर या काळामध्ये गाईड असल्याचे पुरावे वेगवेगळ्या साधनांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये अंतपालाची नेमणूक केलेली आपल्याला दिसते. तर हे जे अंतपाल असत, हे अंतपाल व्यापारी कारणासाठी फिरणारे प्रवासी असतील किंवा तीर्थाटनासाठी फिरणारे प्रवासी असतील किंवा वेगवेगळ्या शिक्षा घेण्यासाठी फिरणारे वेगवेगळे साधक असतील किंवा भिक्षुक असतील किंवा विद्यार्थी असतील, तर हे अंतपाल त्यांना दिशादर्शकाची काम करत असत. याशिवाय त्यांचं वेगवेगळ्या चोर दरोडेखोरांच्या पासून देखील संरक्षण करण्याचं काम या अंतपाल नावाचे लोक करत असत. तर या मौर्य काळामध्ये अशा प्रकारच्या पर्यटनासाठी किंवा प्रवाशांसाठी एक स्वतंत्र खात्याची निर्मिती केल्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. आणि याच कालखंडामध्ये आपल्याला प्रवासासाठी जसं आपल्याला आता पारपत्र घ्यावं लागतं, पासपोर्ट, तसं त्या कालखंडामध्ये एक मुद्रा घ्यावं लागत असेल आणि त्या मुद्रेच्या शिवाय एखादा भागातील पर्यटक दुसऱ्या भागामध्ये जर जाणार असेल त्याला ही मुद्रा घेतल्याशिवाय त्याला प्रवास करता येत नव्हता. जर अशा प्रकारचा प्रवास केलेला असेल तर त्याला दंड देखील केला असे आणि हा मुद्रा देणारा जो व्यक्ती असेल तर त्याला मुद्राध्यक्ष असं म्हणत असत. तर प्रवासासाठी हा परवाना देण्याचा प्रकार प्राचीन काळामध्ये सुरू होता आणि पुढे मग आपण मध्ययुगीन कालखंडाकडे येतो अगदी 11व्या-12व्या शतकामध्ये. या कालखंडामध्ये भारतावरती इस्लामिक आक्रमण व्हायला लागलेली होती. वेगवेगळ्या उदाहरण सुलतानशाही स्थापन झालेली होती. यामध्ये मग ऐबक घराणा असेल, तुघलक घराणा असेल किंवा खिलजी घराणा असेल. तर या कालखंडामध्ये भारतामध्ये पर्यटनाला खीळ बसलेली आपल्याला दिसते. कोणत्या पर्यटनाला खीळ बसलेली आहे? तर या कालखंडामध्ये आपल्याला अर्थाटनासाठी पर्यटन सुरू होतं. मग तीर्थाटनाच्या माध्यमातून म्हणजे धार्मिक कारणासाठी जे पर्यटन होत होतं प्राचीन काळामध्ये मोठ्या प्रमाणात, हे मध्ययुगीन काळाच्या या प्रारंभामध्ये थोडस कमी व्हायला लागलेलं आपल्याला दिसतं. हा जो प्रकार होता हा उत्तरेमध्ये होता, लक्षात घ्या. उत्तर भारतामध्ये किंवा मध्य भारतामध्ये प्रामुख्याने होता. दक्षिण भारतामध्ये या कालखंडामध्ये अजून सुलतानशाहीचा विस्तार झालेला नव्हता. दक्षिणेमध्ये विजयनगरचं अतिशय समृद्ध असे राज्य अस्तित्वात होतं आणि विजयनगरच्या सम्राटांनी या अर्थाटनाला किंवा तीर्थाटनाला, देशाटनाला प्रोत्साहन दिलेलं होतं
आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या सुविधा सुद्धा या विजयनगर साम्राज्यामध्ये होत्या. त्यामुळं दक्षिण भारतामध्ये बऱ्यापैकी पर्यटन किंवा प्रवास सुरू होतं. यामध्ये कुठल्या प्रकारचा अडथळा या कालखंडामध्ये आलेला नव्हता. आता या कालखंडामध्ये आणखी एक महत्वाचा बदल किंवा एक क्रांतिकारक घटना या कालखंडामध्ये झाली ती म्हणजे वास्को दी गामाचं भारतामध्ये 1498 मध्ये हा वास्को दी गामा भारतामध्ये आला आणि या वास्को दी गामानं भारताची जे दरवाजा आहेत हे जगाला खुले करून दिलेले आहे. म्हणजे भारत किंवा हिंदुस्थान, इंडिया हा जो काही देश आहे, हा देश मध्य मध्य पूर्वेपर्यंत मध्य आशियापर्यंत हा माहित होता. पण जी युरोपियन राष्ट्र होती त्या युरोपियन राष्ट्रांना भारताबद्दल ते खूप ऐकून होती. पण भारतामध्ये येण्याचा जो मार्ग आहे हा या मार्गावरती अरबांचं वर्चस्व होतं आणि अरबांनी कॉन्स्टँटिनोपल 1453 मध्ये जिंकून घेतल्याच्या नंतर त्या युरोपीय लोकांचा इकडे येण्याचा खुसकीचा मार्ग बंद झाला आणि पुढे जाऊन मग 1498 मध्ये त्या वास्को दी गामानं भारताला शोध लागल्यानंतर त्या युरोपियन देशांसाठी भारताचा सागरी मार्ग खुला झाला आहे आणि 1498च्या नंतर भारतामध्ये खूप मोठ्या संख्येनं युरोपमधले अनेक प्रवासी हे भारतामध्ये यायला सुरुवात झालेली दिसते आणि या वास्को दी गामाच्या नंतर अनेक परकीय प्रवासी या काळामध्ये भारतामध्ये आलेले आपणास दिसतो. याची मोठी लिस्ट आपल्या या पुस्तकामध्ये दिलेली आहे. यामध्ये विलियम हॉकिन्स आहे, विलियम किच आहे, जॉन जोर्दा आहे, थॉमस कोरियात आहे, सर थॉमस रो आहे, त्यानंतर फ्रान्सिस बर्नियर आहे. अशा अनेक परकीय प्रवासी या कालखंडामध्ये येत होते. विशेषतः या काळामध्ये आलेला जो फ्रेंच डॉक्टर होता, पेशानो डॉक्टर होता फ्रान्सिस बर्नियर. तर या फ्रान्सिस बर्नियरनं भारतातल्या प्रवासाचा वृत्तांत ट्रॅव्हल्स इन द मुघल एम्पायर नावाचा एक प्रसिद्ध असा ग्रंथ या बर्नियरनं लिहिला आहे आणि या बर्नियरच्या प्रवास वृत्तांतामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये मध्ययुगीन काळातील विशेषतः दक्षिण भारतातील मोठी माहिती या बर्नियरच्या प्रवास वर्णनामध्ये आपल्याला मिळते. त्यानंतर एक इटालियन प्रवासी या कालखंडामध्ये आला होता, त्याचं नाव होतं निकोलय मनुची. तर हा निकोलय मनुची महाराष्ट्रामध्ये खूप वर्ष म्हणजे खूप दिवस इथं राहिला होता. त्यानं स्टोरियो डो मोगर हे नावाचं आपले प्रवास वर्णन लिहिलं आहे भारता संदर्भामध्ये आणि ह्या स्टोरियो डो मोगरचं असे होते मुघल नावाच्या टायटलनं त्याचं प्रवास वर्णन मराठीमध्ये देखील प्रकाशित झालेलं आहे आणि ते पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. तुम्ही ते वाचू शकता. अतिशय इंटरेस्टिंग माहिती या मनुष्याच्या लिखाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग पुढं मुघल कालखंडामध्ये आणखी भारतावरती जी इस्लामिक सत्तांची जी पकड होती ती आणखी मजबूत होत गेलेली दिसते. विशेषतः धार्मिक पर्यटनावरती तीर्थाटनावरती खूप मोठी बंधनं या लागली. मात्र या काळामध्ये अर्थाटन मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारासाठी होणारं जे पर्यटन आहे किंवा लोकांची भ्रमंती होती ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसते. तर मुघल कालखंडामध्ये आपल्याला विशेषतः अकबराच्या कालखंडामध्ये अकबरानं सराया बांधलेला आपल्याला दिसतात. तर या सरायामध्ये हारकारे नेमलेले होते. तर हे हारकारे जे आहेत हे हारकारे या कालखंडातल्या या पर्यटकांना माहिती देत असत. त्यांना वेगवेगळी माहिती पुरवण्याचं काम या सरायांच्या माध्यमातून हे हारकारे हे मुघल सराया अजून देखील भारताच्या अनेक भागामध्ये विशेषतः मध्य भारतामध्ये उत्तर भारतामध्ये अशा प्रकारची ह्या सरायांच्या नावानं अनेक ठिकाणं प्रसिद्ध असलेले आपल्याला दिसतात. तर या हारकाऱ्यांच्या वरती अलीकडच्या कालखंडामध्ये एक नेटफ्लिक्स वरती हारकारा नावाचा एक चित्रपट तमिळमध्ये अतिशय प्रसिद्ध असा पाहण्यासारखा चित्रपट आहे हारकारा नावाचा. तर तुम्हाला जर मिळाला वेळ तर तुम्ही तो नक्की पहा. हारकारा चित्रपट तमिळ आहे. तो अशाच एका मध्ययुगीन काळातला म्हणजे त्यामध्ये जो सीन आहे तो ब्रिटिश कालखंड आहे आणि ब्रिटिश कालखंडामध्ये
एका हरकाऱ्याच्या भूमिकेतून एक पोस्टमन त्या ठिकाणी दाखवलेला आहे. त्याचं वर्णन आहे. आणि यातला जो रोचक भाग आहे तो देखील खूप बघण्यासारखा आहे. त्या काळातली परिस्थिती कशी होती, लोक कशा प्रकारे देवाणघेवाण करत होते आणि या हरकाऱ्याच्या माध्यमातून एक इतिहास त्या ठिकाणी त्यांनी या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे. जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला सांगेल, तुम्हाला वेळ असेल तर बघू शकता. मग आपण मुघल कालखंडातून पुढे आपण मराठा कालखंडामध्ये येतो. पुढे 18वे शतक, 19वे शतक, 20वे शतक. तर या 18व्या शतकात ते 20व्या शतकामध्ये भारतातील या पर्यटनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाले दिसतो. विशेषतः ज्यावेळेला आपण पेशवे कालखंडामध्ये येतो आणि उत्तरेमध्ये जेव्हा मुघल सत्तेचा राज झालेला आपल्याला दिसतो, या कालखंडामध्ये पेंढारी आणि ठग या दोन प्रमुख ज्या संकल्पना आहेत, पेंढारी आणि ठगांच्या टोळ्या, यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली दिसते. आणि ठग आणि पेंढारी मोठ्या प्रमाणामध्ये हे पर्यटकांची लुटालूट करत असत किंवा व्यापाऱ्यांचे तांडे ते मारत असत. तर ठगांची तर हत्या करण्याची पद्धत त्या कालखंडामध्ये अतिशय प्रसिद्ध आली होती. हे पेंढारे तर लुटीसाठी फार प्रसिद्ध होते. तर ह्या पेंढाऱ्यांच्या उपद्रवामुळं या कालखंडामधल्या व्यापारामध्ये थोडीशी कीड लागलेली आपल्याला या ठिकाणी दिसते. तर मग भारतामध्ये पुढं हळूहळू ब्रिटिश सत्ता दुर्मिळ झालेली दिसते. ब्रिटिश सत्ता दुर्मिळ झाल्याच्या नंतर भारतामध्ये या ब्रिटिशांनी एक नवीन संकल्पना युरोपीय च्या धर्तीवरती भारतामध्ये आणलेली दिसते. यामध्ये प्रामुख्यानं ब्रिटिशांनी एक प्रमुख पर्यटनाचा प्रकार विकसित केला, ते म्हणजे थंड हवेचे ठिकाण. तर ही जी थंड हवेची ठिकाणं आहेत ही ब्रिटिशांनी भारतामध्ये इथं विकसित केली. त्याला हिल स्टेशन असं म्हणतात. जसं आपल्याकडं सातारा जिल्ह्यातलं महाबळेश्वर आहे, हे महाबळेश्वर सुद्धा ब्रिटिशांनीच विकसित केलं आहे. दार्जिलिंग आहे किंवा काश्मीर मधली काही ठिकाणं आहेत, मध्य प्रदेश मधली काही ठिकाणं आहेत, पश्चिम बंगालमध्ये ठिकाणं आहेत, सिलिगुडी सारखं ठिकाण आहे. तर ही जी हिल स्टेशन आहे त्या हिल स्टेशनचा विकास हा ब्रिटिशांनी भारतामध्ये केला. कारण या भारतामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाळा जाणवतो. तर या ब्रिटिशांना हा उन्हाळा असह्य स्वरूपा व्हायचा. त्यामुळे हे उन्हाळ्याच्या 3-4 महिन्यामध्ये हे वेगवेगळ्या उंच ठिकाणी, या थंड हवेच्या ठिकाणी हे राहण्यासाठी जात असत. त्यामध्ये मसुरी आहे, राणीखेत आहे, दार्जिलिंग आहे, पंचमगडीच्या टेकड्या आहेत. तर या अशा विविध ठिकाणी हे जात असत. ह्या थंड हवेच्या ठिकाणचा यामध्ये विकास झाला. तसं या थंड हवेचा विकास या ब्रिटिश कालखंडामध्ये झाला. तर या थंड हवेच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी या ब्रिटिशांनी भारतामध्ये दळणवळणाच्या सुविधा देखील वाढवलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे रस्त्यांची निर्मिती केलेली आहे. तर ह्या रस्त्यांची निर्मिती या थंड हवेच्या ठिकाणी झाल्याच्या नंतर या ठिकाणी सुद्धा भारतीय पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये पुढे जाऊ लागले दिसतात. त्यांच्या माध्यमातून हा प्रवास विकसित झाला. त्याला डाक बंगले आपण म्हणतो किंवा हॉर्स डाक ही जी काय संकल्पना आहे, ही संकल्पना या कालखंडामध्ये विकसित झालेली आपणास दिसते. पुढं 1853 मध्ये ठाणे ते बोरी बंदर हा भारताचा पहिला रेल्वे मार्ग आपल्याला भारतामध्ये आला आणि पुढं भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रेल्वेचा विकास झाला. आणि या रेल्वेच्या विकासाबरोबर भारतामध्ये दळणवळणाची एक मोठी सुविधा जनमानसासाठी उपलब्ध झाली आणि यातून पर्यटनासाठी एक पोषक वातावरण या रेल्वेच्या माध्यमातून भारतामध्ये तयार झालेलं आपल्याला दिसतं. पुढं आपण ज्यावेळेला आणखी जातो तर यामध्ये स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये भारतामध्ये एक सार्जंट समिती ब्रिटिशांनी नेमलेली होती. 1945 मध्ये जॉन सार्जंट यांच्या अध्यक्षतेखाली भारतातल्या वेगवेगळ्या सेवा सुविधांचा विकास कसा करावा याच्यासाठी एक सार्जंट समिती नेमली होती. तर या सार्जंट समितीनं भारतातल्या पर्यटनासाठी कोणकोणत्या सेवा सुविधा द्यायला पाहिजे, कशा प्रकारचा विकास करायला पाहिजे याच्या संदर्भामध्ये एक अहवाल आपला ब्रिटिश सरकारला म्हणजे भारत सरकारला दिलेला दिसतो आणि यामध्ये खूप साऱ्या त्यांनी रिकमेंडेशन केलेल्या दिसतात. तर ही सार्जंट समिती तुम्हाला टिप्पेसाठी वगैरे अतिशय महत्वाची
आहे. आणि नंतर मग यामध्ये मध्यवर्ती पर्यटन संघटनेचा भारतामध्ये स्थापना झालेली दिसते. पर्यटन वाहतूक समितीची स्थापना झालेली दिसते. नंतर पर्यटन वाहतूक विभागाची स्थापना झालेली दिसते. जाहिरात विभागाची स्थापना झालेली असते. आणि भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये पर्यटनाला एक पोषक वातावरण या ब्रिटिशांनी इथं निर्माण केलं होतं. आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला विकास झालेला दिसतो. तर हा स्वातंत्र्यपूर्व कालखंडातला आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातला विकास आहे. पुढे हा विकास पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना, पर्यटन मंत्रालयाची स्थापना या सगळ्यापर्यंत ही आलेली आपल्याला दिसते. तर ही 5वी, 6वी, 7वी, 8व्या पंचवार्षिक योजना, 9वी पंचवार्षिक योजना या प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये भारतातल्या पर्यटन विकासासाठी मग ते हिस्टॉरिकल टुरिझम असेल, कल्चरल टुरिझम असेल, नॅचरल टुरिझम असेल, इको टुरिझम असेल, ह्या जसशा पर्यटनाच्या संकल्पना काळाच्या ओघामध्ये बदलत गेल्या आहेत, तसं या प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये पर्यटनाच्या विकासाला चालना देण्यासाठी प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल केलेला दिसतो. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक तरतूद केलेली आपल्याला दिसते, ही जेणेकरून या पंचवार्षिक योजनांच्या